नमस्कार, मी आहे राहुल आणि इथे आपण आलेलो आहेत बळीराजा रोपवाटिकेमध्ये आणि इथे आपल्यासोबत बोलणार आहेत आता प्रोप्रायटर विक्रम बचगुडे साहेब. आणि इथे रोपवाटिकेमध्ये आता इथे आपण बघणारच आहोत की इकडे केशर आहे, दशेरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, लंगडा असेल, हूर असेल, हापूस असेल, त्याच्यानंतर बिगर मोसमी आंबा आहे, त्यानंतर नारळ आहे, चिकू आहे, पेरू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोपं इथे आपल्याला दिसणार आहेत. तर चला बघूयात आपण इथे आतमध्ये आणि त्यांच्याशी बोलूयात की यातनं आपला सगळ्यांचा काय फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी जर ही रोपं घेतली तर त्यात त्यांचा काय फायदा होऊ शकतो, त्यातनं काय उत्पन्न मिळू शकतं, त्यांची वाढ कशी होते, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूयात. तर चला. तर शासनमान्य बळीराजा रोपवाटिकेमध्ये आपण आलेलो आहेत आणि आपल्यासोबत आहेत विक्रमजी. तर आपण त्यांच्याकडनंच ही माहिती घ्यायला सुरुवात करूयात की सगळ्यात सुरुवातीला जे स्टेप बाय स्टेप आपण म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी तिकडे. बॅग साईज 9-11, वजन 5 किलो आहे बॅगचं. हा. झाडाचं वय आहे 1 वर्ष आणि एक कुईवर एक कलम केलेला, ज्याला की सिंगल बाटा म्हणतो. हम्म. तुम्हाला लाईव्ह काढून दाखवतो मी. अगदी, अगदी. त्याची उंची बॅग काढून दाखवतो. झाडाचं वय तर 1 वर्ष आहे. 1 वर्ष. जुलैमध्ये. आणि काय काळजी घेतली पाहिजे रोप निवडताना शेतकऱ्यांनी रोप निवडताना पहिला मुद्दा तर शेडनेट मधलं रोप पाहिजे नाही. आता तुम्ही पाहू शकता, आज 20 मे 2026, 43 डिग्री टेम्परेचर आहे. हे जे रोप दिसतंय हे पूर्ण फुल टेम्परेचर मध्ये कडक वातावरणात राहिलेलं आहे. हे तुम्ही कोणत्याही वातावरणात लावलं तर सूट होते. शेडनेट मधलं रोप शॉक लागतो किंवा सौम्य वातावरणामध्ये रोप राहिलेलं असतं. तसं हे काय सौम्य वातावरण नाही, फुल हार्डनिंगचं रोप आहे. कडक वातावरणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे ते कुठेही जोम धरू शकतात. ह्याच्यामध्ये मरीचं प्रमाण येत नाही. हम्म, हम्म, हम्म. आलं तरी थोडं बहुत येतं. काही म्हणजे अडीच फुटाचे. एक ते रोप उचलून दाखवा. मी प्रेक्षकांना आहे ना त्याची साईज म्हणजे समोर घेऊन दाखवतो की जेणेकरून ते लक्षात येईल. तर मंडळी, ही ती बॅग आहे. ही बॅग जी आहे या बॅगमध्ये साधारणतः 5 किलो माती आहे आणि 3 ते 3.5 फुटापर्यंत उंचीचं हे रोप आहे. आता याचे स्टेप्स जर का आपण पाहिल्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th स्टेपला हे रोप सध्या आहे. आता हे रोप प्लांट करण्यासाठी हे रोप का निवडावं, तर याची थोडक्यात माहिती जर का आपण सरांकडनं घेतली तर मला असं वाटतं सर की हे रोप प्लांट करत असताना याचा जो सेंटर रूट आहे, जो मेन ब्रांच जो आहे, हम्म, हम्म. तो कॉईल झालेला नसावा याच्यामध्ये. बॅग साईज मोठी याच कारणामुळे टाकली की जसं जसं हे रोप डेव्हलप होत जातं तसं मला वाटतं काही भाव वाढत जातं. सध्या याची किंमत गेल्या वेळेस जे आपण 60 रुपयाने रोप दिलं, हम्म. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की ते जमिनीला थोडं चिटकायला वेळ जड घेतला. गेलं, वेळ वेळ गेला. आणि त्याच्यानंतर आमचे थोडं मॉर्टॅलिटीचं 5-10% प्रमाण आलं त्या बॅग साईजमुळं. मग त्यालाच अपडेट करून हे जे गेल्या वर्षी 90 रुपयाला विकलं ते आज 80 रुपयाला म्हणजे 10 रुपये कमी केले तुम्ही याच्यात. मार्केटच्या हिशोबाने सगळे रेट वाढलेत. 1.5-2 फुटाची रोपं 60 रुपयांना आपण विकली. हम्म. त्यापेक्षा मोठी 3-3.5 फुटांची रोपं जी 90 रुपयाला मागच्या वर्षी होती, तीच रोपं आता 10 रुपये कमी करून विक्रमजी या ठिकाणी विकतात असं म्हणायला हरकत नाही. तर सर, हे पहिलं रोप किंवा ही पहिली कॅटेगरी जी आपण सध्या 80 रुपयांना बाजारभावाप्रमाणे देतो आहोत. ह्याची 2.5-3 फूट, 3.25 फुटापर्यंत उंची आहे ह्याची. आणि याचं वय किती आहे आता, म्हणजे जसं त्याचं 1 वर्ष होतं? 1 वर्ष पूर्ण होईल जुलै-ऑगस्ट मध्ये. ओके. आणि जे कोळीचं सांगितलं तुम्ही की 2 कोळी जोडून 2 कोळी मध्ये 2 कोळी टाकलेल्या आहेत खाली आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता वर 1 काडी ग्राफ्टिंग केलेली. बरोबर आहे. हा. तर बऱ्याच शेतकरी बांधवाला डबल बाटा पाहिजे असतो. त्यांच्यामध्ये हे 8-10 बॅग साईजमध्ये डबल बाटा 1 वर्षाचं रोप. बापरे. पण हा. जास्त रोप म्हणजे 3 फूट तर इन ॲव्हरेज रोप आहे याच्यामध्ये. 2.5 ते 3 हा, ॲव्हरेज आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 आहे, बरोबर. याच्यामध्ये 2.5 ते 3 आहे ॲव्हरेज. काही 3.5 फुटाचे आहेत पण थोडे येते. हे अजून याला एक स्टेप फुटणार आहे. जे 2.5 फुटाचं आहे ते 3-3.25 फूटपर्यंत होतं. जे 3 फुटाचं आहे ते 3.25-4 फुटापर्यंत होते. 15 जून ते 30 जून पर्यंत हे म्हणजे एक पहिला step पाऊस जसा आपण म्हणतो हा, ते तसा हा. पडल्यानंतर त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल. आता बी चालू आहे. तुम्ही पाहू शकतात नवीन फुटवे चालू आहेत. हो हो. पण आता टेम्परेचरमुळे थोडासा हे व्हायला लागला. टेम्परेचरमुळे थोडंसं थांबतं ते आणि जसा हो. पावसाला सुरुवात होईल हो, निसर्गाचा तसं एक ते- पाऊस पडला. की ते वाढायला सुरुवात होईल. हो, तर मंडळी, आता आपण बघितलेलं आहे की हे जे आहेत ही रोपं 2.5 ते 3 फुटांपर्यंत वाढतात आणि यातली जी काही रोपं 3 फुटांपर्यंत गेलेली आहेत तर ती 3.25 फुटांपर्यंत वाढतात. आणि जसं की विक्रमजींनी आता सांगितलं की पहिला पाऊस जसा पडेल तर त्यानंतर ह्या रोपांची ग्रोथ अजून झपाट्याने होत राहील. बरोबर आहे विक्रमजी?
जे वातावरणात टेम्परेचर आहे हम्म. ते टेम्परेचर कमी होतं, त्याच्यामुळं वाढ झपाट्याने होते. जसं जसं टेम्परेचर साधारणतः याची किंमत काय? प्रेक्षकांना याच्या हो. किमतीबद्दल उत्सुकता आहे. उत्सुकता आहे. तर याची किंमत कशी आपण ठरवतो? आपली शासनमान्य नर्सरी आहे. ज्यावेळेस जे काही अनुदानाची स्कीम्समधनं काही मंडळींना लागवड करायची असते, पुढे त्यांना ते अनुदान मिळवायचं असतं, आपली बिलं चालतात का? अनुदानासाठी बिलं चालतात. शासकीय किंमत 90 रुपयापर्यंतच आहे. त्याच्यावर शासकीय योजनेसाठी बिल चालत नाही. पण नर्सरीधारकाला शासनाने असा म्हणजे असं पहिलं आता उरलेलं रोप काय करायचं, आम्ही तर बॅग बदली करून 12 महिन्याच्या रोपाचं रूपांतर 24 महिन्यामध्ये करून 200 रुपयापर्यंत परमिशन दिली विक्रीला फक्त. ओके. पण बिल देताना 90 रुपयानेच द्यावं लागतं. अनुदान निघता वेळेस फक्त 90 90 रुपयाच्या रुपयांचं हिशोबानेच निघेल. शेतकऱ्याचं अनुदान निघतं. तर ह्याची किंमत 100 रुपये 2 कोईवर. 2 कोईचं ज्याला तुम्ही हा, म्हटलं एक डबल कोई बाटा. डबल डबल बाटा. बाटा. तर ह्याची किंमत 100 रुपये. किंमत जवळपास 2 ते 3 वर्ष झाले रोपवाटिकेवर स्थिर किंमत आहे. पण ही कमाल आहे. फक्त तेवढं एक 60 रुपयाचं होतं. हा हा. तेवढं एक ते थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे त्याला अपडेट करून त्याला 5 किलोमध्ये ट्रान्सफर केले, बरोबर. जेणेकरून मुळ्यांच्या कॉईल होऊ नये म्हणून. आणि याचं वजन किती जातं? त्याचं वजन जातं 6 किलो जवळपास. ओके. तुम्हाला एकदा हे हा डबल उचलून वाटामध्ये. हाय डबल बाटामध्येच आहे ना? आपण उचलून बघूयात हे रोप, की साधारणतः याची उंची एवढं हे रोप दिसतं. मला वाटतं अडीच हो 2.5 फूट सध्या हे मीडियम आहे. याच्यापेक्षा हे उंच आहेत, हे 3 फुटाचे. ही जी कामठी लावायला चालू आहे, ही सगळी हा. 3.5 फुटाची कामठी आहे. बरोबर आहे. गेल्या वर्षी 3 फुटाची कामठी होती. नंतर झाडाची उंची वाढल्यानंतर आम्हाला कामठी कमी पडायला लागली गेल्या वर्षी वर झाडाला बांधण्यासाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळे यावर्षी कामठी घेताना अर्धा फूट कामठी सुद्धा जास्त उंचीची घेतली. आणि याचं जे वजन किती सांगितलं तुम्ही आता? 6 किलो वजन आहे. हे पण डबल वाट आहे. बॅक साईज 9-12. 9-12ची बॅक साईज आहे हा. आणि 6 किलो वजन आहे त्याचं. हो. बापरे. आणि विक्रम डबल सर, बाटा आहे. डबल बाटा असल्याचा प्रमुख फायदा काय आहे बरं? मुख्य फायदा काय? डबल बाटा हे का इतकं प्रचलित आहे? किंवा म्हणजे शेतकऱ्यांना का एवढं डबल का बाटा बरं? घ्यावंसं वाटतं. तुम्ही लागवड केल्यानंतर हम्म. किंवा पिशवीमध्ये न जाणून एक जर रोप जळालं याच्यातलं, हम्म, हम्म. तर दुसरं त्याला डबल कोय असल्यामुळं वरचं रोप जळत नाही. हाय असं तुमचं जिवंत राहणार. बरं. तुम्ही जमिनीत बी लावल्यानंतर हम्म. एक जळालं तरी दुसरं त्याला सपोर्टिंग सपोर्टिंग करून. करणं. प्लस ह्याला ग्रोथ जास्त आहे. बरं. सिंगल बाटापेक्षा ग्रोथ जास्त आहे, कारण 2 साईडने एनर्जी येणार आहे त्याला. हम्म, हम्म. त्याच्यामुळे अन्न ह्याचा plus- अन्नद्रव्य शोधण्याची किंवा मुळांची संख्या जास्त असल्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य ह्या 2 कोयांच्या जितक्या जास्त मुळा आहेत मुळा येतात. तितक्या जास्त त्या ऍब्झॉर्ब हा. करतात, ऑब्झर्व करतात आणि वर झाडांना पोषण देतात. तर म्हणजे आपण बघितलं की हे डबल बाटा आहे. त्याच्यानंतर याचं जे उंची जर आपण बघितलीत तर ती बरोबर 2.5 ते 3 पर्यंत आहे. आणि जसं की आधीच्या रोपाबद्दल आपण बघितलं होतं की पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे जसा पहिला पाऊस पडेल, पहिल्या वीकचा जो पाऊस पडेल, तर त्याच्यानंतर याची उंची सुद्धा तेवढीच झपाट्याने वाढेल. तर मला वाटतं बरेच सारे शेतकरी आजकाल वळत चाललेत डबल बाटाकडे, कारण की जसं आत्ता की आपल्यात बोलणं झालं की त्याची जी अन्नद्रव्य शोषून घेण्याची आणि ग्रोथची जी क्षमता असते तर ती सगळ्यात जास्त असते. त्याच्यामुळे त्याचे जगण्याचे आणि त्याचे वाढण्याचे चान्सेस मला वाटतं जास्त असतात. हो, पण एक थोडा संभ्रम आहे की डबल बाटा घेतल्यानंतर बरेचसे जण म्हणतात मग त्याला पीक किती जास्त येतं का? तर तसं काय नाही. सिंगल बाटाला बी तेवढंच येतं आणि डबल बाटाला बी तेवढंच येतं. म्हणजे या माध्यमातून आपण हे निश्चित करू शकतो की बाबा डबल बाटाचा फायदा काय? तर डबल बाटाचा फायदा हा असा आहे की त्याचे मुळं जे आहेत, आपण आपल्या भाषेत आपण ज्याला रूट्स म्हणतो, मुळं म्हणतो, ती मुळं आणि त्या मुळांची संख्या जास्त वाढते पिशवीमध्ये. आणि नंतर जमिनीमध्ये गेल्यानंतर अन्नद्रव्य शोधण्यासाठी त्या मुळांचा खूप जास्त प्रमाणात विस्तार होतो आणि खोड हे पुढे चालून सक्षम बनतं, मोठं बनतं आणि वरती फांद्यांची संख्या देखील वाढते. असं हे सिंपल या ठिकाणी डबल बाटाचं लॉजिक. आणि माझ्या फळ डबल येत नाही. हा, याच्या अगोदर आपण डबल बाटा बघितलेला आहे आणि आता याच्यानंतर पुढच्या स्टेपवरती आलेलो आहेत. तर विक्रमजी, हे समोर रोपं आहेत आपल्या, तर आता या रोपांबद्दल काय सांगाल तुम्ही? हे बॅग साईज 13-14. याचं वजन 12 किलो भरते एका बॅगचं. आधीच्या याचं 6 किलो होतं आणि आता हे 12 किलो. हां, हे 1.5 वर्षाचे रोप आहेत. हम्म, हम्म, हम्म. तर हे सिंगल कोईवर सिंगल कलम आहे. हे डबल बाटा नाही आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि याची उंची जी आहे
ह्याची करंट उंची 3.5 फूट आहे. 1 वर्षाचं 3.5 फुटाचं, नाही 1.5 वर्षाचं 3.5 फुटाचं. हां उंची आहे. आता ह्याला काही थोडे कमी उंचीचे आहेत, काही 3 फुटाचे आहेत. ह्याला एक स्टेप वाढली की ह्याला कट बसणार आहे आता इथून 3.5 फुटावरून. ते अजून छोटं. छोटं नाही, ह्याला एकाच 3 करणार आता आम्ही. अच्छा. हां ह्याला अशी कटिंग करून ह्याला एकाच 3 डोळे काढणार. म्हणजे जे शेतकऱ्याला त्यांच्या प्लॉटवर गेल्यानंतर कटिंग करायची, त्याची अजून एक 8-10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर जे स्टेप कटिंगला आल्या तर त्याच्या कटिंग होणार आहे इथून पुढं सगळ्या झाडाचे. हे जे रोप आहे हे एकदा आम्हाला थोडंसं हातात घेऊन दाखवता का, म्हणजे एक अंदाज येतो. जसं की आपण आत्ता बघितलं की मोठी बॅग का असायला पाहिजे, कारण जर बॅग छोटी असेल आणि जर वय झाडाचं तेवढंच मोठं असेल, उंची तेवढी मोठी असेल, तर ती मुळं कॉईल होण्याची शक्यता जास्त असते आणि कॉईल झाल्यामुळे नंतर ती शेतामध्ये ज्यावेळेस आपण लावतो, म्हणजे इथून नेऊन ज्यावेळेस शेतामध्ये लावतो, तर त्यांची जगण्याची शक्यता कमी असते, कारण की त्यांना तेवढे अन्नद्रव्य मिळत नाहीत. नाही झाड जगायला जगत येतं, हां. पण रूट कॉईल झाल्यानंतर आयुष्यमान घटतं त्याचं. जेवढे दिवस तुम्हाला वय समजा 40 वर्ष बाग घ्यायचं तर तेवढे दिवस टिकत नाही तो. आता हे जे झाड लागवड करते, काहीचं कसं असतं डायरेक्ट मला मोठं झाड लागवड करायचे, आणि काहीला कसं असतं तुमचा जुना बाग लावलेला आहे 1 वर्षापूर्वीचा किंवा 2 वर्षापूर्वीचा, तर तुम्हाला तूट भरून काढायची, जे मधले झाडं खराब झालेले आहेत किंवा जे बस हां त्याचसाठी हे तुम्हाला, ज्याला डायरेक्ट मोठे लावायचे त्याचसाठी पण, हां आणि ज्याला तूट भरून काढायची त्याचसाठी पण. आता ह्या बी झाडाला आम्ही प्रॉपर कटिंग करून देणार, ज्या शेतकऱ्यांना देणार त्यांना जे प्लॉटवर जाऊन कटिंग करायची ते प्रॉपर पूर्ण इथूनच cutting इथून करून कटिंग करून देणार आता त्यांना जसं आणि होणार याची. याच्या बॅगची जी हे आहे वजन आहे तर ते किती आहे का? 12 किलो ते सेम आहे. ते सेम आणि 12 किलो आणि 12 किलो, आणि हे सुद्धा सिंगल बाट आहे. हो हे पण सिंगल वाट आहे, 1 कुईवर 1 कलम केलेलं. आणि साधारणतः जर आपण एक अंदाज केला तर हे झाड ज्यावेळेस आपण याच्यामध्ये लावतो, आपल्या शेतीमध्ये लावतो, म्हणजे तर 2 शेतकरी वर्षामधून फळ देणार हे झाड तुम्हाला. 2 वर्षामध्येच ते जर 1 वर्षाचं लावलं तर ते 3 वर्षांनी फळ जे एकदम सुरुवातीला आपण बघितलं होतं तर ते एक त्याला वर्ष- 3 हो 1 वर्षाचं झाड 3 वर्षांनी फळ देणार, हे तुम्हाला 2 वर्षांनी फळ देणार. म्हणजे लॉंग टर्मचा जर विचार केला तर हे खूप चांगलं आहे. नाही, लॉंग कसं- टर्म साठीचा जर विचार जे कसं असतं आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. हा शेवटी ज्याच्या ज्याची त्याची त्याचा choice. विचार येतो. बरोबर आता मी अंतर बी देत असताना जेव्हा अंतर देतो मी असं शेतकऱ्यांना सांगतो 6x12, 7x12 आणि 8x12 हे माझे 3 अंतर आहेत. ह्याच्यापेक्षा लांब पण लावू नका, याच्यापेक्षा जवळ पण लावू नका, म्हणजे तुम्हाला योग्य वाटतंय ते कारण प्रॉपर त्याचा घेर वाढेल. हां प्रॉपर तुम्ही जसं समजा तिथं ग्राउंड लेवलवर काम करू शकता, बरोबर हे आहे. तुम्हाला माहिती असतं, बरोबर आहे का नाही? आणि Exactly. काही काही शेतकरी म्हणते तर आम्हाला 7x15 बी लावायचे, लावा, काय अडचण 7x15 म्हणजे जास्तच होईल ना ते. जास्त होतं. पण कुणी म्हणतात आम्ही ठिबकचे पॉईंट तसे काढून ठेवलेले आहेत, आमच्या मोसंबीचे म्हणजे आधीच्या बागाच्या हिशोबाने ह्याच्या. त्यांनी नाही, मग ते ऍडजस्ट केलेलं प्रत्येकाच्या अडचणी असतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण कोणाला जबरदस्ती करत नाही. आता समजा 1000 झाडं लावले ह्या साईज मधले, बरोबर आहे. ह्याच्यामधले हार्डली कंपाऊंड वगैरे व्यवस्थित असलं हां 10-20 खराब होऊ शकते, त्याच्यावर होत नाही. ते जर लावले तर जास्त होते तर खराब, फक्त म्हणजे 1000 झाडांमधनं 10-20 झाडं खराब होणं म्हणजे 2%. म्हणजे हे अगदीच नगण्य प्रमाण आहे. नगण्य म्हणजे आता एवढं तेवढं हे बघा, होणारच तुम्ही ना. जरी Obviously मी होणारच. जरी माझ्या बी बागात लावले का तरी होणारच. असं नाही की काय माझ्यासाठी काय वेगळं आहे. नाही नाही, नाही कीड बरोबर. रोग जे डुकरं हरणं रुई जे येते तर ते जनरली सगळीकडेच येतं. नाही, पण कंपाऊंड जर परफेक्ट असेल तर फक्त एकदम 2% proper. मार 2% मार येते. आणि याचा फायदा जो आहे तो लॉंग टर्म पर्यंत आहे. लॉंग टर्म प्लस ह्याची बॅग मोठी, लहानपणापासूनच ह्याला बॅग मोठी टाकलेली, त्याच्यामुळं जे 5 किलो बदलताना त्याला 5 किलो टाकली, आणि ह्याला डायरेक्ट 12 किलो किलोची. टाकलेली सुरुवातीच्या काळापासूनच ह्याला. क्या आत्ता बी उपटिलं ना, हां तर जेव्हा ते 3 महिन्याचं होतं तेव्हापासून जेव्हा बॅग शिफ्टिंग केले ह्याला ती मोठीच बॅग टाकलेली. आणि चल राहुल. आम्ही जे शेतकऱ्यांना 1998ला या रोपवाटिकेची स्थापना झाली, त्याच्यानंतर आम्ही ज्या शेतकऱ्यांना रोपं दिले, झाडं दिलेत, झाडं रोपं दिलेत, तर आता याच्यानंतर आपण त्या शेतकऱ्याची तुम्हाला नेऊन व्हिजिट करतो व त्यांची मुलाखत घ्या तिथून पुढं, की त्यांच्या प्रतिक्रिया काय, त्यांच्या फळाची साईज काय आहे, तुम्हाला लाईव्ह दाखवतो त्यांच्या बागेमध्ये की फळाची साईज, कलर आणि बरोबर. त्यांची बाग स्वच्छ निरोगी कसे बाग आहेत तुम्हाला लाईव्ह दाखवतात.